आता मित्रांनो आपण चाललो आहे ग्रंथा, मी आणि निकिता आम्ही रिक्लामेशनला चाललोय, जे आपल्या क्रिसमसच्या निमित्ताने तिकडे डेकोरेशन लाईट्स वगैरे सगळं केलेलं असतं, तर तेच आता आपण बघायला चाललेलो आहे. आणि इकडे ग्रंथाचे फ्रेंड्स आलेले आहेत. से हाय. व्हॉट इज युअर नेम? तनिष. अँड युअर्स? धैर्य. तर आता आपण चाललेलो आहे इकडे. हाय करा. हाय. तर तिने पण हाय केलेलं आहे. आता आपण फटाफट निघूयात. तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो, कारण का आपण बाईक वरून जाणार आहोत, सो ब्लॉग करायला भेटणार नाही. तिथे पोचल्यावरच भेटू. चला बाय. सो मित्रांनो आता आपण रिक्लामेशनला आलोय आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला जे रिक्लामेशनचे जॉगिंग पार्क आहे तिथे संपूर्ण लाइटिंग केलेली दिसते तुम्हाला. आणि आपण आतमध्ये आता जाऊ, पुढे जाऊन. आणि हा जो सरळ रस्ता जातो तो बँड्रा वर्ली सिलिंगला जातो. सो मित्रांनो आता आपण इकडनं U-टर्न मारणार आहोत खाली. जो खाली रस्ता जातो तो आपल्या लीलावती हॉस्पिटल साईडला जातो, जे या साईडला आहे. आणि पूर्ण इकडनं खालून जायचं आहे टर्न मारून आपल्याला. तो आता ट्रॅफिक खूप आहे, आपण खाली जाऊन शूट करूयात. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आणि बाईक मागे तिकडे पॅन पार्किंगमध्ये लावली आहे, कारण का इकडे पार्क करायला कुठेच जागा नाही आहे. आणि इकडे टोईंग व्हॅननी बाईक वगैरे टो करतात, सो म्हणून आतमध्ये तिकडे पार्किंग केली आहे. तर आता आपण जाऊयात आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. आगरी गोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो आज मी, निकिता आणि आमची बारकी ग्रंथा गर्ल, तर आम्ही आज फिरायला आलेलो बँड्रा रिक्लामेशनला, जे आपल्या क्रिसमस निमित्त आणि 31 न्यू इयर निमित्त इकडे लाईट्सचं डेकोरेशन करतात आणि खूप मोठा इव्हेंट असतो. सो ते आपण बघायला आलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला मी संपूर्ण दाखवणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहे आणि सगळीकडे तुम्ही बघू शकता इकडे बेल्स वगैरे लावले आहेत. आणि आपण टायमिंग जस्ट विचारला तर त्यांनी 5 ते 10चा टायमिंग सांगितलं आहे. आणि डेट म्हणजे ती 4 जानेवारीपर्यंत हे आहे लाईटिंगचं सगळं डेकोरेशन जे केलेलं आहे ते. सो आणि पिल्लूला पण एकदम भारी वाटतंय. तुम्ही बघू शकता इकडे तिकडे ती बघते आहे एकदम, म्हणजे कोको. सो आत्ता जे आपण वरतून फिरून आलो ते इकडनं पूर्ण फिरून आलोय आणि या साईडने तिकडे गाडी पार्क केली मागच्या साईडला आणि आतमध्ये आलोय. सो इथे आतमध्ये एंट्री नाही आहे, म्हणजे दरवेळी आपण येतो तेव्हा इथे एंट्री नसते आतमध्ये, म्हणजे फोटो काढायला वगैरे बाहेरूनच काढावे लागतात. काय आहे तर ती तिकडे डिअरला बघून हे करते.
तिला तिकडे जायचं आहे. नुसत्या शिट्या वाजवून वाजवून सगळ्यांना पळवत आहे. सो मित्रांनो, जसं तुम्ही आतमध्ये आलात की राईट साईडला ह्या वर्षीपासून फूड काउंटर्स पण चालू केलेले आहेत. जसं तुम्ही बघताय इकडे पाणीपुरी वगैरे, पॉपकॉर्न, गोळा, केक, पेस्ट्री, हे काय आहे, सोडा, कॅन्डी फ्लॉवर, परत बरंच काय काय आहे. बर्गर आहेत, सँडविच आहेत, खाली पायरी आहे बघ. तिकडे आईस पॉप्स आहेत जे खूप ट्रेंडिंग चालू आहे, आईस्क्रीम म्हणून, म्हणजे पेप्सी सारखं आहे. इकडे बर्गर्स आहेत, बरेचसे स्टॉल्स आहेत तिथपर्यंत पूर्ण. आणि तिकडे पलीकडे तुम्हाला झूम करून दाखवतो, तिकडे ऑर्केस्ट्रा टाईप चालू असतं. आता पण पिल्लूला घेतलंय आणि पिल्लू आणि मी मॅचिंग आम्ही झालेलो आहे, ब्राऊन अँड व्हाईट. बघू शकता. सो मित्रांनो, आता आपण थोडंसं फोटोशूट करतोय आपल्या ग्रंथा बेबी सोबत. आणि ती इकडे तिकडे सगळ्या लहान मुलांना बघून आय्या आय्या करते फक्त. कोको मगाशीच एक प्राणीच्या बागेतून जिराफ इकडे पळून आलेला आहे आणि इकडे पाला खातोय झाडाचा. कोण आहे पिल्लू? टाटा. मित्रांनो, आता आपण निघालो इकडनं आणि आता घरी चाललोय. सो असा होता छोटासा हा आपला बँड्रा रिक्लामेशनचा व्हिडिओ. आमच्या बारक्या मुलीसोबतचा पहिला व्हिडिओ आहे. तर कसा वाटला तो पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आमची ग्रंथा बेबी पण कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत आशा असत राहा. टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि आपलं नेहमीचं वाक्य येतोच तर चाललंय तर मी जातो. बाय बाय बेटी.